तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉगमध्ये. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. या रूममध्ये आपले मित्र राहत होते, गेले ते आयफोनवाले. महाराजांचा फोटो आमच्या रूममध्ये जा काय आग लग जाएगी, तेरा दिल भी मचलने लगा. आवाज क्वालिटी एकदम. आपण सोन्याच्या रूमवर चाललो बरं का. आलो ना तसं काय पण इथे येऊन आपण थोडीफार बघू द्या. एवढे बोर करते ना, एवढे बोर करते ना, लय बोर करते. नुसतं झोपाय द्यायचे रूमवर. इश्क कहते थे आशिक के लिए. पानी के जार भर के लेके आने का है. इधर आया ना तो कुछ न कुछ काम रहता ही. ऐसा नहीं कभी ना काम के रहते, काम तो रहता ही दोस्तों. और 1 रुपया दिया भिखारी की तरह. ये देखो 1 रुपया दिला, हे पूर्ण जार भराला. आपल्याला जायचं डायरेक्ट गाडीवर. स्वप्न सुंदरी बोलते भाई. गाडी त्याचंही चालत येत नाही, त्यांना दिली. हे पैसे पडले आईच्या गावात. जार राहिला. गाडी चालत येत नाही बरं का मला. गाडी बिडी चालत येत नाही अजिबात नाही. त्याला बोललो मी गाडी चालत येते टाकून पाडून तिकडेच. पण हे काय टाकलं बाई, हे काय मॅटर आहे. बोलले झाले त्याच्यामुळे टाकलं. काढली पण गिअर कुकडं मागं पडते पुढं पडते, काही समजा ना राव. न्यूटन झाली का न्यूटन झाली काम तर करून आणले. जमतच नाही गाडी आपली, आपल्याला जमत नाही गाडी. 4 धरून निघलंय. मोबाईल आणला, पावती घेतली का रे. चला जा आरामात. त्याला ही गाळखंड त्याचा पावती विसरायला नाही आज. त्याला पावती विसरला नाही. इथे जरा हमारे को कूल डाऊन. हा ना, इथून फेकलं डायरेक्ट कांपचीस. ओके ना रे. एवढं पण गेलं कुठून. मी यूट्यूबवरती आपले व्हिडिओ पाहत होतो. मी बनवलेले यूट्यूबवरती सोडलेले. कसे सोडले, काय एडिटिंग वगैरे, काय प्रॉब्लेम काय नाही. किती दिवस झाले आज. 29-30 दिवस झाला रे. 29-30. मग वाटत नव्हतं मी करण म्हणून. तेवढे दिवस 30 दिवस. अजून आपल्याला किती 30 म्हणल्यावर अजून 70 दिवस. 30 दिवस आपण डेली ब्लॉग बनवले. म्हणजे असे इंगेजिंग नव्हते किंवा त्यात काही एवढं कॉमेडी वगैरे असं काही नव्हतं. पण मग डेलीच्या आपल्या रुटीनवरती ब्लॉग बनवणं म्हणजे लय अवघड आहे. आपल्याला आपलं कामच सुचत नाही तर ते मग काय करा. माझं एकच नाही की ब्लॉगच बनवतो म्हणून यूट्यूबवर. आता इंस्टाग्रामवर रील पण आहे. दुसरं अकाउंट ब्लॉगिंगचं ओपन केलं ते पण आहे. एका दिवसात ब्लॉगचं पण एडिटिंग, संध्याकाळच्या टायमाला लाईट, रात्री जेवल्यानंतर ब्लॉगची एडिटिंग, मिनी ब्लॉगची एडिटिंग, पुन्हा ही आपली 6 वाजेची म्हणजे 4 वाजेच्या आसपास होऊन जाते. पूर्ण झोप होत नाही. डायरेक्ट 5-5, 6-6 तास नुसते झोप घ्यायची. सकाळी उठायचं, डबल कामाला जायचं यायचं. डेली ब्लॉग बनवायचा. हे करायचं ते करायचं हे करायचं. अरे डोकं दुखत होतं. पण मग असं मी जेव्हा सुरुवात केली होती ना, तर मला असं म्हणजे काय बोलावं काही कळतच नव्हतं. डायरेक्ट असं बोलतच येत नव्हतं. आता कसं मोकळं बोलतो तसं बोलतच येत नव्हतं. आणि लाज पण वाटत होती. एवढी लाज वाटत होती मला. लपवर लोक काय म्हणाल काय नाही कसं हे ते. मग आता काही सवयच लावून गेली. असं काय मोबाईल पाहिला बघ सुरू झाली. जे काय बोलायचं ते आपोआप शब्द तोंडातून बाहेर येतात. ते वाटलंच नाही.
मला एवढंच म्हणायचं आहे की जे पण नवीन क्रिएटर आहे किंवा नवीन यूट्यूब चॅनल खोललं, नवीन व्हिडिओ बनवायचे त्यांना एवढं सांगणे, माझ्याकडे काहीच नाही आहे, काहीच नाही. 18,000 मोबाईल आहे, ते बी हप्त्यावर आहे, ना कॅश आहे ना काही, तू पण हप्त्यावर आहे. जे काय ते खरं सांगू, तिच्यावर मी ब्लॉग बनवतो, एडिट बी तिच्यावरच करतो, सगळं तिच्यावरच करतो. आज म्हणजे किती नाही झालं समजा, मी 100 दिवसात डेली ब्लॉगच्या याच्यात नाही झालो सक्सेस, नाही झालं काही, त्यात काय आहे, 100 दिवसात कोण सक्सेस? मोठे यूट्यूबर त्यांना पण किती 7-7, 8-8 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 10-10 वर्ष तरी लागलेच. आपण काय, आपण एका महिन्यात कसं सक्सेस? त्याच्यामुळं काही पोरं डायरेक्ट गिवअप करून टाकते, एवढ्याच्यात काय होणार आहे. आणि मला पण आता बाकीच्या पोराला बोलून फायदा नाही, मलाच किती बोलणार आहे की काय होणार आहे व्हिडिओवर, काय भेटतं रोल तुला, काय चाललं तर काही अड्यावर चाललं आहे. आता मी कोण म्हणतो की माझं काम पण चालू आहे आणि माझं जे काही मला आवड आहे ते पण चालू आहे. हे असं नाही की आवड बंद करा आणि आपली आवड साईडला ठेवा आणि कामच चालल्या, नुसतं बैलासारखं कामच चालल्या. त्याच्यामुळे माझी आवड पण, मला जे आवड आहे ते पण करतो आहे आणि जे आपलं परिस्थिती सुधारण्यात काम चालू आहे ते पण चालू आहे. असं नाही की एकच काम करू होतं. जर केलं ना सगळ्या गोष्टी होत्या. वेळ लागतो, संयम ठेवायला पाहिजे. पण नवीन लोक पोरं काय करते, उचलला व्हिडिओ बनवला, झालं, संपला विषय. 10 दिवस टाकते, 20 दिवस टाकते, 1 महिनाभर टाकते, 2 महिनाभर टाकते, सक्सेस होत नाही, काही दिसत नाही. 400 व्ह्यूज, 100 व्ह्यूज, 1000 व्ह्यूज, संपला विषय, झालं एवढ्यात त्यांचं. ते हुक म्हणते ना त्याला, हुक, की एंगेजिंग व्हिडिओ झाला पाहिजे. असं काहीच नाही, आपल्या लाईफस्टाईलवर आहे, आपण तसं राहतो. जे काही रिॲलिटी आहे त्याच्यावर आहे. आणि पोरं जे गिवअप करतात किंवा क्रिएटर पोरं जे माघार घेतात त्यांच्यासाठीचे, की आपण शून्यातून वरती कसं यायचं त्याच्यासाठी. बस मला तेवढंच सांगायचं आहे. मी पण नवीनच रील बनवतो आणि नवीनच सुरुवात आहे माझी. हे असं नाही की मला काही अनुभव वगैरे काहीच नाही, फक्त एडिटिंग जमती बस. एडिटिंग बी गावातल्या मित्राकडून शिकेले. मित्रांनो, मी नुसतो 2-4 रील पाहिल्या, सकाळची म्हणजे दुपारची संध्याकाळ कधी कौशिक झालीस कळालंच नाही ना. डायरेक्ट संध्याकाळ होऊन गेले, सूर्य मावळला पूर्ण, कळालंच नाही. डायरेक्ट थोड्या रील पाहिले फक्त मी, 7-8 रील पाहिले असं, 2-4 बी नाही, 7-8 रील पाहिलं असं. अंगात पडून गेला करे लय विषय खोले. असं टाइम जर म्हणलं ना कंपनीत जायचं, अजिबात जाणार नाही. 8 तास थोडी जात नाही, असं काय रील पाहावं लागतं फक्त. अरे किती वाजले, अरे आता 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, 5 मिनिटं, 2 मिनिटं, असंच. पाहू दे ना कृष्णा, पाहू दे आता, एकदा अरे धप्पा दाखव पटकन, दाखव, नाहीतर मी डायरेक्ट उलटा पालटा रिव्हील करून टाकन तो काहीच की. मग तू नाही आता दाखव. मित्रांनो, कृष्णाचे माहिती का 2 गर्लफ्रेंड आहे, त्याचे फोटो दाखव म्हणलं तर आम्हाला दाखवलं, पण मी व्हिडिओ सुरू केला ना तर आता दाखवू राहिले नाही. कृष्णाची गर्लफ्रेंड पाहिजे तुम्हाला? एक कोणाकडे फोटो होता ना, एक कोणाकडे होता, त्याकडे होता ना कृष्णाच्या गर्लफ्रेंडचा, आहे ना, दाखव मग एकदा. स्टोरी टाक, मलाच पाहू लागत कोणती पोरग आहे ना, किसना आहे का ना. तर मित्रांनो, वेळ कसा जातो की कळतच नाही. कंपनी जर म्हणलं ना असा वेळ जायचा तर अजिबात जाणार नाही. 8 तास एवढं बोर होतं ना, नुसतं घरी पाहावं लागतं. आणि आता वरती एवढं लवकर वेळ चालला तो समजत नाही. आता काय, उद्या शनिवार, रविवार, या रविवारी सुट्टीचे, संडे वर्किंग नाही आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. भेटू उद्या. टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.